हॅलो, तर कशा आहात सगळे? तर तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक दिवसाआधी आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होतं स्वातंत्र्य दिनाचं. तर आम्हाला सगळ्यांना वाईट घालून बोलवलं होतं. तर खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही टाकत ते. मला म्हणजे रोज शूट करायला नाही भेटत. जे मी चॅलेंज घेतलं होतं की मी 50 दिवस डेली ब्लॉग टाकत जाईल, पण माझ्याकडनं होत नाहीये. त्यासाठी व्हेरी व्हेरी सॉरी. पण मला खूप जण बोलले की तू का टाकत नाहीयेस, डेली टाकत जा. तर ते ऐकून मला खूप छान वाटलं. ऑफिसमध्ये मस्त डेकोरेशन केलेलं, खूप छान केलं होतं त्या लोकांनी. आणि हिची स्टोरी आहे एक, मी तुम्हाला ती लास्टला सांगते की ही आज फोटो काढता काढता अशी जोरात पडली ना की मला खूप हसायला आलं तिला बघून. मी तिला उचलायचं सोडून हसत होते. आणि हा आमच्या ऑफिसच्या टेरेसवरचा व्ह्यू आहे. खूप छान वाटतो. मला खूप जास्त आवडतात माउंटेन वगैरे बघायला. आणि सगळ्यांना वरती बोलवलं होतं कारण की राष्ट्रगीत घ्यायचं होतं म्हणून. आणि त्याच्यानंतरला तर हिची स्टोरी ऐका तुम्ही. तर हिला मी बोललेले की तू वरती उभी राहा फोटो काढायला. म्हणजे ही पण होती ना, अजून पण खूप पोरी होत्या. तर त्यांना मी बोलले तुम्ही वरती उभी राहा, मी खाली उभी राहते फोटो काढायला. आणि ही वाटतं माझ्या सपोर्टनी वरती चढत होती. पण मला हे लक्षात नव्हतं, मी पुढे सरकले आणि ही मागं जोरात पडली. आणि मी विचार केला की काय कसला आवाज आला, तर मागं वळून बघितलं तर सेफ्टी खाली पडलेली होती. तर प्रणिता तिची ॲक्शन करून दाखवत होती की ती कशी काय पडली मागे. म्हणजे मला एवढं हसायला येत होतं ना, ती लिटरली रडत होती. तरी पण मला हसणं आवरतच नव्हतं की ठीक आहे बाबा तू रडू नकोस, गप्प हो. हे सगळं सोडून माझ्या तोंडाला काही आवरच नव्हती. तर असा काही गेला होता माझा आजचा दिवस. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकलेला मी आज. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.